मुठी धरला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश काला वाटूनिका वैष्णवनिका संभ्रम वाकुल्या ब्रह्मादिका वाकुल्या ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीरगाढे काला वाटू एकमेका वैष्णवनिका श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा आणि कार्याच्या प्रसंगाचा प्रसादाचा अभंग. आज सेवा हे काय निमित्त आहे तर सद्गुरू बाबाजी चैतन्य महाराज यांच्या कृपाशीर्वादाने गुरुवर्य बाबा, गुरुवर्य कोंडाजी बाबा, गुरुवर्य भोसले बाबा, मांडे बाबा आदी करून सर्व साधू संत वारकऱ्यांच्या कृपाशीर्वादाने आपला हा पालखी सोहळा सद्गुरू बाबाजी चैतन्य महाराजांच्या कृपेने श्री क्षेत्र ओतूर येथून आणि पंढरी क्षेत्रामध्ये येऊन भक्ती भावाने प्रेमाने
विशेष सद्गुरू बाबाजी चैतन्य महाराजांच्या कृपेने आपण सर्व भक्त मंडळी सर्व वारकरी बेहोश होऊन पंढरी क्षेत्रामध्ये आणि भगवान परमात्मा पांडुरंगाच्या दर्शनाने पांडुरंगाच्या कृपाशीर्वादाने आपण सर्व वारकरी भक्त मंडळी आज समारोप दिवस असल्यामुळे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने त्या गोपाळपुरामध्ये आणि येऊन द्वारकेच्या ठिकाणी गोकुळामध्ये जे गोपाळांना प्रसाद दिला कृत्य झालो इच्छा केली ते पावलो त्या न्यायाने भगवान श्रीकृष्ण परमात्मा द्वारकेहून या पंढरपूर क्षेत्रामध्ये आले आणि येताना गोपाळ बरोबर होते आणि गोपाळ आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या गोपाळपूर नाव का पडलं गोपाळा सहित भगवंताने येथे गोपाळांना शेवटचा प्रस्ताव केला तो प्रस्ताव माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज मूर्तीनाथ सोपान काका मुक्ताबाई कामदेव महाराज पाठक नामदेव महाराज चोखा अधिकारी सावता माळी गौरबा काका या सर्व भक्त मंडळीने आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने तो गोपाळांना प्रसाद दिला तो प्रसाद या महावैष्णव आपण नामावली घेतली या मंडळीने आपल्यापर्यंत हा प्रसाद दिला आणि तो प्रसंग आज वैकुंठवासी सहाजू बाबा वैकुंठवासी कोंडाजी बाबा अधिक करून सर्व वारकरी मंडळी त्यांनी बाबाजी चैतन्य महाराजांचा कृपा आशीर्वाद प्राप्त झाला वर्णन करायला फार पण वेळ नाही कोंडाजी बाबा हे साहस बाबा हे माऊलीच्या सोहळ्यामध्ये 17 नंबर कीर्तन 17 नंबर प्रकंकाची दिंडी या दिंडीचं त्यांच्या अधिकारावर सातबाबाजी कोंडाजी बाबांना विशेष सद्गुरू बाबाजी चैतन्य महाराजांची कृपा झाली नीट समजून घ्या आपल्याला विशेष तो आनंद घ्यायचा आहे कोंडाजी बाबा अवनीच्या सोहळ्यामध्ये 17 नंबरमध्ये चालत असताना सद्गुरू बाबाजी चैतन्य महाराजांनी बाबांना कृपा आशीर्वाद केला आणि बाबांच्या आणि अंतःकरणामध्ये सद्गुरू बाबाजी चैतन्य महाराजांच्या पालखीचा हा मार्ग बाबांच्या आणि अंतःकरणात पूर्ण ठसावला आणि मग बाबांना पुढाकार घेऊन आता हे सगळं आता मला एवढं वर्णन करता येत नाही आणि जो पालखी सोहळा आज जवळजवळ 66 वर्षे झाली बाबांचा कृपा आशीर्वादाने जीवनामध्ये म्हणून का वर्णन करायचं आज बाबाजी चैतन्य महाराजांची कृपा आपल्या सर्वांवर आहे आपल्याला तेवढं त्यांच्या कृपेचाच हा वर्षा होईल आणि त्यांच्या कृपेनेच आपल्याला हा प्रसाद प्राप्त जीवनामध्ये हा भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या गोपाळपुरामध्ये
गोपाळासहित आणि नाना प्रकारचं क्रीडा केल्या. त्या गोकुळामध्ये क्रीडा केल्या, त्या ठिकाणी क्रीडा करून आणि हा काळाचा प्रसंग इथे पहिला झाला. आणि नंतर आपले महावैष्णव ज्ञानेश्वर माऊली अधिक करून सुरुवात. माझ्या जीवीची आवड पंढरपुराने नगरी, पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुणी भेटले. जागृती स्वप्न सुसुप्ती नाटले, पाहता रूप आनंद. अशी ही माऊलीची अवस्था. आणि माऊलीने ही गाडी सुरू केली. लेकरांनी भगवान आणला, विस्तार जर केला असेल तर महावैष्णव माऊलीने. आणि हा काला म्हणून जीवनामध्ये आपण प्रसाद जो म्हणतो, तो प्रसाद प्राप्त होण्याकरता विशेषतः भगवंतावर असणारं आपलं प्रेम, ते प्रेम येण्याकरता भगवंताचं नामस्मरण हा खरा प्रसाद आहे जीवनामध्ये. म्हणून तुकाराम महाराज अभंगाचा पहिलं कंठी धरिला कृष्ण म्हणी. महाराजांची अवस्था. कंठी धरिला कृष्ण म्हणी, अवघा जनी प्रकाश. जीवनामध्ये भगवंताचं एक नाव, ते नाम आपण कंठात धारण केलं तर त्याचा परिपाक कंठामधून कंठी प्रेम दाते. दही प्रगट कंठामधून नामस्मरण केलं तर ते हृदयापर्यंत जातं. हृदयामध्ये भगवंताचं नाम चिंतन ज्यावेळी होतं त्यावेळेस हृदयामध्ये असणारे विकार, का म्हणे देव भरला विठ्ठले, काम क्रोध केले. काम नाही, क्रोध नाही, तर जीवन अगदी जीवनामध्ये ठरवू. माणसाचा विचार जर असेल, ओवळा जर असेल तर काम आणि क्रोध, एकदा हे काम क्रोध असं जात नाही. आपलं द्या सुरू. आता तुम्हाला वर्णन नाही करत. मोठ्यांची काय अवस्था झाली. 7,000 वर्ष लोकांच्या पीठ तपश्चर्या केली तरी कामाने रंभे मागे कुत्रा होऊन लागला. पण आमचे साधू संत काय सांगू, काम नाही, काम नाही. महाराजांच्या पुढे एक आबला नाना परचे छंद करीत होती. महाराजांना काम उत्पन्न होण्याकरता महाराज काय म्हणते, काय माते न करी साहेब आम्ही विष्णुदास. ही जीवनामध्ये खरी शुद्धता आहे. तिथं अंतःकरण शुद्ध झालं तर शुद्ध दुसरं कशाने होत नाही. एक भगवंताचा नामस्मरणानेच होतं. म्हणून तुकाराम म्हणतात, कंठी धरिला कृष्ण म्हणी, अवघा जनी प्रकाश. कंठामध्ये हृदयामध्ये भगवान श्रीकृष्णाचा झाला. बाहेरही तो तिकडे पाहावा, तिकडे तोच प्रगट होतो. माझ्या पुढे उभा कशाचा परिणाम, फक्त भगवंताचं नामस्मरण. इतर साधना कितीही केला, साधनाला अनेक साध्य, भगवान साध्य होत नाही. भगवान साध्य फक्त त्याच्या नामानेच होतो. म्हणून तुकाराम म्हणतात, कंठी धरिला कृष्ण म्हणी, अवघा जनी प्रकाश.
अशी अवस्था झाली म्हणजे याला म्हणतात तू वारकरी. हा नामस्मरण, अखंड नामस्मरण ज्याच्या मुखाचे तो वारकरी. म्हणून अभंगाचं दुसरं वैष्णव निका म्हटलं बरं का. निकाचा अर्थ काय होतो? अनेक दुसरे पांडुरंग ध्यानी पांडुरंग वर्णरंग विठ्ठल यायची भगवंताचं नामस्मरण केलं काही अवस्था प्राप्त होती. याला म्हणतात निका वैष्णव. वैष्णवत्व जया अवघी देवावरी माया, अवघ प्रेम देवावर. अशी जे वारकरी भक्त आहेत त्यांना काला वाटून येतं निका वैष्णव निका. वैष्णवांनाच भगवत भक्तांना भोळ्या भक्तांनाच भगवान हा प्रसाद देतो. संतही त्याच प्रकारे आज हा प्रसाद प्राप्त होतो. जर ही अवस्था सुचली आणि किती महान झाले तरी त्यांना प्रसाद प्राप्त होत नाही. अभंगाचं तिसरं वाकुलिया ब्रह्माधिका उत्तम लोक दाखवू काला वाटू वैष्णव. ब्रह्मदेव जरी झाले तरीही काला त्यांना प्राप्त नाही. ब्रह्मदेव काही वैकुंठित व्हायचे नाही. वैकुंठाच्या लोकांना गेले तर त्यांना सुद्धा काला नाही. पण तो काला आपल्या भोळ्या भक्तांना भगवंताचं कंठी धरला कृष्ण अवघा जनी प्रकाश काला वाटू येतो. उत्तम लोक उत्तम म्हणजे अखंड भगवंताचं नाम ते सामान्य असतात. आपण पाहिलं चोखा मेळा जनाबाई कानोपात्रा होळीचा प्रभाव हे अनेक जातीचे. काय केलं त्यांनी? काही केलं नाही. अखंड भगवंताचं नामस्मरण नाचू कीर्तनाचे ज्ञानदीप भगवंताचं अखंड नामस्मरण हेच खरं नामकीर्तन आहे. आणि हे कीर्तन ज्यांचं आहे बाकी ब्रह्मदेव. आता जर ब्रह्मदेवावर जर अधिकार नाही तपश्चर्या करून ब्रह्मलोकात राहणार त्याला जर एखाद्याचा अधिकार नाही. आपल्यासारखं सामान्य माणसाने जर नामस्मरण नाही केलं तर कसा अधिकार? म्हणून जीवनामध्ये सकळाची येथे आहे कलियुगी उद्धार. या रे लहान थोर
जाती भलते नाही करावा विचार सगळ्यांना अधिकारी पण घेतला तर नामस्मरण करतो का आपण म्हणायला अधिकार. आता मी बी जर तुमच्या पुढे सांगतो नाम घ्यावं दुसऱ्याचं भजन कर आम्ही तरी सुटतो. आपण ज्यांनी केलं त्यांचा प्रसाद आहे आपला. आपण थोडं जरी केलं तरी त्यांच्या मार्ग धावून गेले आधी जीवनामध्ये खरं भाग्य मनुष्य जन्माला आलं हे भाग्यच आहे. पण हे भाग्यपर्यंत नाही. भगवंताच्या भक्ती प्रेमाने देवाला आळवलं तर ते खरं भाग्य आहे. भाग्याचा उदय ते हे दोन्ही उदळले भाग्य आता संत दर्शने हा लाभ जोडला संपुष्ट करुणी पोटी हृदयामध्ये देवाला साठवणं हे खरं एरवी ब्रह्मदेव झाला तरी ब्रह्मदेवाला पण त्याला ब्रह्मदेवाला प्रसाद दिलाच नाही. पण त्याची विटंबना केली. त्याला राग आणि आला 6 महिने जीवनामध्ये अहंकाराने प्राप्ती नाही. भोळ्या भावनेने अहंकारे झालं तर निश्चित प्रसाद आहे. म्हणून तुकाराम महाराज वाकून या ब्रह्मादिका उत्तम लोकांना उत्तम ब्रह्मादि करून सगळे वारकरी सोडून नको वैकुंठीचा वास आहे अद्भुत हा ब्रह्मरस हाच खरा प्रसाद आहे. दही तूळ द्यायची सिद्धी नामस्मरण ही खरी भक्ती म्हणून आम्हाला बळ शक्ती भगवंताच्या प्रेमाने अखंड नामस्मरण केलं. त्या नामस्मरणाची शक्ती आमच्या प्रविष्ट झाली. त्या शक्तीचा प्रभाव आम्ही या भूखंडाबरोबर म्हणजे आमच्यासारखं बलवान कोणी वस्तुस्थिती आहे ना. जगा काळ खाय आम्ही माथा दिला कशाचा प्रकारे हा जगाला सगळा काळ खातो. तुकाराम म्हणतात आम्ही त्याच्यात होतो त्याला म्हणतात बलवान. त्याला म्हणतात बलवान. नुसतं बोलायचं साऱ्या जगाला काळ खातो पण आमची शक्ती बलवान आहे.
त्याच्या माथ्यावर पाय ठेवतो. किती वर्णन केलं तरी कमीच पडणार आहे. महाराजांचं अथाट बळ आहे. त्यांच्या बळावर आपण मंडळी आपल्याला सुद्धा ती शक्ती प्राप्त होऊ शकते. संताने सरता केलो पैसा चंदनाने गोरी. चंदन असतो चंदन, त्याच्या भोवती पुरी बाबळी अनेक असतात, पण चंदन आणि चंद सगळ्यांना सोडतो. तसं सद्गुरू बाबाजी चैतन्य महाराजांनी आपल्याला सगळ्यांना सोडतं केलं आणि हा प्रसाद आपल्याला प्राप्त होतो. म्हणून पांडुरंगाचं भजन करायचं. कंठी धरला कृष्ण मन अवघा जनी प्रकाश. काला वाटू एकमिका वैष्णवनिका काकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका. काला वाटू एकमिका वैष्णवनिका मध्ये भूमंडळी आम्ही बळी वीर गाढे. काला वाटू एकमिका भगवंताच्या शक्तीने तुकाराम महाराजांना एवढी शक्ती प्राप्त झाली. त्या शक्तीचा प्रभाव आणि ब्रह्मदेवाला सुद्धा तुच्छ आमच्या पुढे ही शक्ती आमच्या शक्ती. ब्रह्मदेव अनेक वेळा मरतो. अनेक वेळा गीतेमध्ये वर्णन आले. पण ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज भक्त मंडळी कल्पांत झाला तरी भगवत स्वरूपामध्ये अखंड रंगलेले. त्याला म्हणतात म्हणे भूमंडळी आम्ही बळी ब्रह्मदेव मरता पण आम्ही भगवत अविनाश करी मना लागली छंद मग गोविंद ते काया. चित्राचा वेळ आपण थोडा असतो. फार बडबड केली, तुम्ही सर्वांनी ऐकून घेतली. धन्यवाद. मोठ्या प्रेमाने सद्गुरू बाबाजी चैतन्य महाराजांच्या ठिकाणी गुरुवर्य शहाजी बाबा, गुरुवर्य कोंडाजी बाबा, गुरुवर्य भोसले बाबा, मानवी बाबा आणि आपले शंकर महाराज बाबा त्यांच्या कृपाशीर्वादाने सगळ्या यांच्या कृपाशीर्वादाने आपण सर्व मंडळी बाबाजी चैतन्य महाराज त्यांच्या कृपेच्या सावलीमध्ये, त्यांच्या कृपेच्या छायेमध्ये त्यांची कृपा आपल्यावर आहेच. नाही असं नाही. संत कोणालाही दूर करत नाही, फक्त आपण जवळ जायचा प्रयत्न करतो. अशुद्ध भाव जातो आपण जवळ, पण भावना वेगळी असते आणि तेवढ्यापुरती भावना उपलब्ध होते. बाजूला झालो तर सगळं आणि हत्ते नाही वर्णन करत. म्हणून जीवनामध्ये सगळं बाजूला ठेवावं लागतं. संतांच्या कृपेला पात्र होण्याकरता याचं मला प्रमाण आठवत नाही. सुख या विठ्ठल विठ्ठल. स्वतः संताचे संग तळ आले कमलापती. आपली कोणीच निश्चय चित्ती एवढं व्हावं लागतं. आपल्याला सगळा बाजार राहावं लागतं, पण प्रेम संताकडे ठेवतात. बुजगावण्यासारखे राहायचं, राहावंच लागतं, पण बुजगावण्यासारखं राहायचं. प्रेम मात्र त्यांना दिलं निश्चित आपला होणारच. कारण बुडते हे जन्म येतो. त्यांच्या जीवनामध्ये आपण सर्व मंडळी मोठ्या उत्साहाने सद्गुरू बाबाजी चैतन्य महाराजांच्या
आपण सर्व वारकरी भक्त मंडळी कृत्य झालो इच्छा केली आज त्यांचा कृपासुराने हा प्रसाद आपल्याला म्हणून मोठ्या प्रेमाने आपण ज्ञानेश्वर हलू नका